देव सुद्धा घाबरायचे, ज्याचं विष संपूर्ण सृष्टी नष्ट करू शकत होतं. पण तोच नाग महादेवांच्या गळ्यात स्थान कसं मिळवतो आणि गरुडासोबत त्याचं जन्मोजन्मीचं वैर का झालं, ही आहे वासुकी नागाची रहस्यमय कथा. पुराणानुसार वासुकी हा ऋषी कश्यप आणि नागमाता कद्रू यांचा पुत्र होता. तो सर्व नागांचा राजा मानला जात होता. पण त्याचं आयुष्य बदललं एका पैजेच्या खेळामुळे. कद्रू आणि विनाता यांच्यामध्ये लागलेल्या पैजेत कद्रूनं कट रचून तिची फसवणूक केली आणि गरुडाची आई कद्रूची दासी बनली. हे पाहून दिव्य पक्षीराज गरुड संतापला. त्यानं सर्व नागांना शत्रू मानलं. गरुडाच्या भीतीनं संपूर्ण नागलोक थरथरू लागलं आणि मग वासुकीनं महादेवांची तपस्या सुरू केली. हजारो वर्षाच्या कठोर तपस्येनंतर शिव प्रकट झाले. महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी वासुकीला आपल्या गळ्यात धारण केलं. नंतर समुद्र मंथनातही वासुकीने दोरी बनवून देवांना मदत केली. त्याच्या तोंडातून निघालेलं हालाहल विष महादेवांनी पिऊन सृष्टी वाचवली. म्हणूनच आजही महादेवांच्या गळ्यातील नाग फक्त अलंकार नाही, तर विष्णू देवाने रचलेली एक माया आहे. कारण महादेव हे सुरुवातीला संसारापासून अलिप्त होते आणि वासुकीचे विष हे विषय भोगाचे प्रतीक मानलं जातं. मनुष्य निर्मितीसाठी हे गरजेचे होते. आणि महत्वाचं संदर्भ, जेवढा माणूस ह्या विषाप्रमाणे असणाऱ्या विषय भोगात अडकून राहील, तोवर युगो जन्म घेऊन तो विषय भोगात सरपटत राहणार. ह्यातून तोच बाहेर पडेल जो आत्मचिंतन करून ज्ञान प्राप्त करेल.